अरे किधर है? नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. त्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडतं आणि ट्रॅकिंग करायला आवडतं. यासोबत तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करायला आवडतं. त्याचं नाव आहे डबल सिटी स्वप्नील. तर मित्रांनो, आजचा बाईक राईड असणार आहे कुंभारेश्वर इथे. तर कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, मागील व्हिडिओ. तर आम्ही एक फोटोशूटला गेलो, तेव्हा प्लॅन झाला होता की कुंभारेश्वरला जायचं. म्हणजे असं ठरलं नव्हतं, पण ओके. तर आता जस्ट फाउंटन वगैरे क्रॉस केलं आहे. तर विचार केला की नेहमी तेच रोड का दाखवायचे. तर फाउंटन नंतर ब्लॉगला सुरुवात केली आहे. आणि माझ्यासोबत डबल सीट आहेत माझे मित्र रोहित वाघे. पुढे वरती गेल्यावर कुंभारेश्वरला तुम्हाला दाखवतो की माझ्यासोबत कोण कोण आहे. तोपर्यंत आपण राईडची मजा घेऊया. कुंभारेश्वर मला वाटतं जवळजवळ मी राहतो तिथून, म्हणजे भाईंदर 28 किलोमीटर आहे, म्हणजे येऊन जाऊन 60 किलोमीटर. आता माझ्यासोबत 3 अजून आहेत, म्हणजे 3 मित्र आहेत. एक माझा भाऊ, मी, अतुल, ज्याला माहीत असेल त्याच्याकडे बुलेट आहे, आणि अतुलचा एक मित्र जो आमचा पण मित्र आहे, जो प्लॅटिनासोबत येत आहे. खूप दिवसांनी या रोडला आले, त्यामुळे ती बाईक चालवायची मजा एकदम वेगळीच आहे. खूप धमाल वाटते, पण थोडी भीती पण वाटते, कारण बाईक सर्व्हिस नाही आहे. जस्ट आम्ही ससूनगरला पोचलो आहे. ससूनगरचं सुरू झालं आहे. इथे कसलं काम चालू केलं? ब्रिज बांधतायत की काय? हा माझ्या पण इथे सिग्नल आहे काय? हा हा हा. बापरे, किती खोदले. ते आपल्या मधुरावर गाणी चालू आहेत. अजून एकदम आरामात चालव. मला बघून फास्ट नको चालव, आरामात घे एकदम. बापरे, जबरदस्त खोदलंय, जबरदस्त खोदलंय बोललो. म्हणता कशी मला, म्हणता कशी कशी लपाय तुझी बाईक. एक नंबर आहे ना सी. मला वाटतं पाऊस भेटेल आपल्याला. आवाज आहे पाऊस पडणार का? मला बोलते अतुल 20 minutes later. आमच्यासोबत दोघं जण होते, ते अजून काय माहीत कुठे मागे वाट बघितली, पण ते आलंच नाही अजून. कॉल करतो तर कॉल पण उचलत नाही आहे. खूप राग येतो जेव्हा असं काही होतं. म्हणजे 15 मिनिटात मी इथून गुजरातला पोचलो. म्हणजे एवढ्या रोडवर कुठे यांना कॉल पोचतो. आता आम्ही विचार केला की कुंभारेश्वरच्या गेटजवळ जाऊन ना बघूया त्यांना फोन करून की कुठे आहेत ते. मला वाटतं आतापर्यंत आले पाहिजे होते. आता असं वाटतं ही पब्लिक कुंभारेश्वरलाच जात असेल. अजून दिसत असेल तर लेफ्ट सांग. आला अजून, आला 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 रे. ते ना रिक्षावाला जात होता ना, तर सातविली फाट्यावरून राईट घेतल्यावर तुम्हाला कुंभारेश्वरला जाता येते. इथून लेफ्ट मारलं की वसईला आणि राईट मारलं की कुंभारेश्वरला.
हे 1 किलोमीटर असेल ना जवळ? अरे छोट्या चालू असेल का? 4 व्हीलर वगैरे सोडतात म्हणजे असेल चालू. ओके, तर आता एंट्री झालेली आहे. आता खरी ऑफ रोडिंग चालू होईल. चाल एवढी गर्दी काय चालू नाही का? बंद आहे का? बंद आहे. मग ती बुलेट कोणाची आहे? नाही, पिल्यान फुलाव, पिल्यान झाला फुलाव. अपडेट असा आहे की समोर पाणी भरले नदीला, तर आम्हाला आता रिटर्न पाठवलं आहे. रिटर्न सगळं असं पाण्यात गेलं आहे या चिखलासारखं. जसं आम्ही या चिखलात गेलो आहे तसा प्लॅन चिखलात गेला आहे सगळा. पंक्चर नाही होणार ना? आपली गाडी स्मार्ट आहे. अभी जाऊया का करंजच्या इथे? बाप्पा सीताराम निघाले का? हो हो. अच्छा, मागे चला, मागे जाऊन फोन ला. अरे किधर है पूछ? इधर आहे. तुम्हाला जाऊन नाही देता आम्हाला कसं देणार? तुम्हाला रात्री माहिती आहेत ना रस्ते कुठून कुठून जाता तुम्ही. चल मित्र. तर आता प्लॅन फ्लॉप झालेला आहे. ॲक्च्युली अगोदर विचारलेलं तेव्हा सांगितलेलं की तुंगारेश्वर चालू आहे. आता इथे प्रत्यक्ष येऊन बघितलं तेव्हा कळलं की असं बंदच ठेवलं आहे. तिथे ते पोलीस सर होते, त्यांनी सांगितलं की बंद आहे म्हणून, आणि मग त्यांनी पळवलं आम्हाला. तर आता दुसरा प्लॅन बघूया आता काय होतोय. अंधार कधी होतं रे वाजे? 6. काय बोलतो? 6:30 आणि आपल्याकडे 2 तास आहेत. आता एक प्लॅन झाला की माझ्या मित्राला एक कॉल केला आहे, म्हणजे ससूनगरला राहतो. त्याला सांगितलं की थोडे फोटो काढायचे. तर आमची एक जागा आहे तिकडे आम्ही जाऊन आता बघूया. जर सगळ्यांचं ठरलं तर तिकडे जाऊन मग फोटो वगैरे काढू, मग घरी जाऊ. आता मग भेटू आपण डायरेक्ट रोडवरच. चला. मित्रांनो प्लॅनमध्ये बदल झाला आहे, जस्ट नाश्ता केला आणि आता आम्ही जात आहोत ससूनगर. रायगाव येथून ससूनगर गावात एका मित्राला फोन केलेला. बघूया आता तिकडे जाऊन काय होतं. कॅमेरा आत्ता नशीब पोहोचत आलो. लेफ्ट मारायला सांग त्यांना. ओके, तर आता ससूनगरला आलो आहोत. मग पहिला त्याला फोन करतो. अरे ब्रिजवरून पण गेलो असतो ना, मला वाटलं तर इथून रोड असेल तर. राइट साइड है. अरे इधर जाएगा, इधर अंदर जाना है. फोन करते हैं इसको एक बार. डेंजर है आगे. तो बांधलं आता इथे. तू आगे आलाय का रे इथे? म्हणजे काहीच नव्हतं हे. आता वाटतं बंगल्यासाठी बांधले वाटतं. हो ना, अगोदर हे सगळं ओपन होतं. ओपन म्हणजे बांधलं नव्हतं काय.
फुल गावचं अरे इथं कोण बोलेल ऑफरोड 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 घाबरू नको पडणार तर नाही आपण मागचे येत आहेत का नाही तेव्हा आपल्याला हे पण भेटलं वॉटर क्रॉसिंग अजून आत आहे ते आजू किधर आहे इथून जावं की इथून जा देखा तू आगे जाके रुक ना, देख खड्डा नहीं रहेगा, खड्डा नहीं रहेगा, तेरा बुलेट जाएगा। नॉर्मल है ना। नॉर्मल है, आ गया, एक नंबर प्लेस है। अज्जू किधर है? आया आला 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 पूर्ण जंगल रे बाबा हे गटाराचं पाणी आहे की नदीचं पाणी? रस्ता बघ मला असं काय वाटतंय टायर घालायला लागलं टाकू काय घुटून टाकू बाईक इथे लावली आहेत पुढे बाईकला जाऊन देत असते इधर ही रुका था क्या? इधर ही रुका था रुक इधर ही रुको मैं आगे जा देख के आता है आगे क्या है आगे ऐसे किधर तो पानी आता रहेगा अरे मेन जगह ये मेन जगह किधर मेन को नॉट वही देख रहे हैं कुछ है क्या? अरे आगे गाँव है इतना बता मेरे को है क्या? ये थोड़ा खास ये नीचे नहीं मत बहुत गंदा रोड है पर नहीं जाते उधर ही अच्छा है पर फिर से आने को हो जाएगा उस स्कूटी भी है ना रवा रुक उधर ही आगे लद्दाख है लद्दाख गिरते गिरते बच गया रोड पे ही बुरा है हाँ अरे किधर है एवढं कुछ का या इथून या थोडी आत जाईल पर या घे घे शाबाश शाबाश सिद्धू एक काम करते इधर रुकते तुम तुम लोग किधर गए थे हम लोग मेरे को भी अभी याद नहीं ये सब नया बनाने लगता है ये सब
तुंगारेश्वरचा प्लॅन फ्लॉप झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत ससूनगर नायगाव इथे. ॲक्च्युली आम्ही अगोदर पण इथे यायचो, तर आता कुठे ना कुठे फिरायला जायचं म्हणून आता ससूनगरला आलो आहोत. तो एक मित्र म्हणला की इथे जाऊन या तुम्ही, तो आलो आहोत. तो पण आता येईल इथे. समोसा खाण्याची वेगळीच मजा आहे. हे वातावरण इथे माझे मित्र सिद्धेश. Hello, how are you guys? Please do subscribe. Double seat with Swapnil Gamre. तर इथे हे तुम्ही नदीचं पाणी बघू शकता. सिद्धू काय म्हणतो, जा पाण्यात जा. खोल नाही ना, हे सांभाळून जा. येऊ का मी पण, स्लीपर नाही ना. फोटो काढ ना, सांभाळून रे. तर आम्ही आलेलो तेव्हा इथे उन्हाळा होता आणि उन्हाळ्यानंतर आता आम्ही डायरेक्ट पावसात आलो. ते पण एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून दुसऱ्या प्लॅनला आलो. असं वाटतं की विजावर पण आम्हाला बाईक चालवायची आणि मला बाईक चालवायची असते, त्यामुळे कशी थंडी वाजेल, त्यामुळे मी भिजत नाही. काय ना हा डायरेक्ट त्या साईडला बाहेर. आणि इथे करण पाटील यायचं, हे आमचे करण पाटील. थँक्यू, त्यांनी प्लेस आम्हाला सांगितली. आपण हे सगळं चेंज झालं रे. म्हणजे हे कुठलं आणि तो आंबा कुठे? आंबा ते अजून पुढे आहे काय? हे तर मला दिसलंच नाही कधी. पाणी नव्हतं ना, सगळं उन्हाळा वगैरे आलं. काय नाही, अरे ऍक्च्युली तुंगारेश्वरला गेलेलो पण तिकडं आम्हाला हे केलं नाही. मी आणि वाजीत आहे. इथे करण दादा आणि हर्षद दादा आहे. पण मजा होता आम्हाला फिरायला. नंतर बाटल्या वगैरे काय करता, फेकून देतात बाहेर राहून. तरी बरं आहे की त्यांनी असंच ठेवलंय, कारण काही जण कसं नदी वगैरे असं फोडून ठेवतात. तरी पण हे बऱ्यापैकी खूप साफ आहे. माझं तर बाकीच्या ठिकाणी असं बघितलं ना, सगळा कचरा असतो. आपण जाऊया जिथे फोटोशूट चालू आहे. आणि ते स्वतः अजू गमरे फोटोशूट करताना सनी आणि सिद्धेश यांचा. चला आता तुम्हाला दाखवतो पाणी पाणी. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आणि ज्याने आम्हाला इथे एंट्री दिली, एंट्री म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे नाही तर आता इथे तरी पिकनिक म्हणजे फिरू शकता, तर त्याचे करण पाटील यांचे आभार. करणचा भाऊ हर्षद यांचे पण आभार. चल भेटू मग. आता पुन्हा कधी आलो तर सांगतो मी तुला. तुम्ही लवकर या. हां संध्याकाळी किती वाजता? 11-12. हां बरं. ऊन असते ना तेव्हा, क्लायमेट पण असतं आणि पाऊस पडत असते ते अजून मजा. पण मी काय बोलते, असं नाही वाहतं पाणीच असतं ना. अरे हमेशा कधी पण कधी नाही ना. मे महिन्यात आला तरी पण तुला वाहतं पाणीच मिळेल. आता ही लोक कशाला आलेत असं? ते लोक पिकनिक आर्मीवाले आहेत, म्हणजे आर्मीचे ट्रेनिंग करतात. हां ही लोक आर्मीचे आहेत. ट्रेनिंग हां म्हणजे जातील आता आर्मीसाठी. नाही म्हणजे आमच्या गावात आर्मी आहे ना,
तो त्या लोकांनी ट्रेनिंग घेते. मित्रांनो, माझे काही जे प्रोडक्ट आहेत म्हणजे जे मी वापरतो ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये टाकले. जर तुम्हालाही ते वापरायचे असेल तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन परचेस करू शकता, जेणेकरून मला काही कमिशन मिळेल आणि ही चॅनल सुरू व्हायला मला थोडी मदत मिळेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब दाबून बाजूची घंटी दाबा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. बाय बाय. आता कसं बाईकला ना हा टॉप लावलाय ना, तो बाईकला कसं हँडलला घट्ट पकडायला लागतो. त्याचा लूज